नमस्कार. ऑल इन वन फॉर व्ही आय या व्हॉट्सअप समूहासाठी प्रशासक वर्गाकडून मी समूह प्रशासिका शीतल मोहिते. श्रोते हो, आपण जाणताच आज 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या महिला दिनाच्या अनुषंगाने आम्ही यशस्वी स्त्रीची गाथा या अंतर्गत प्राध्यापिका पायल भट यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार पायल मॅडम, आपलं ऑल इन वन फॉर व्ही आय या व्हॉट्सअप समूहामध्ये स्वागत आहे. पायल मॅडम, सुरुवातीला आपण तुमचा परिचय करून द्याल आपल्या सर्व श्रोत्यांसाठी? आपले श्रोते ऐकतात. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी ऑल इन वन व्हॉट्सअप समूह ग्रुपच्या प्रशासक मंडळाचे मनपूर्वक आभार मानते. मला ह्या सुंदर दिवशी अशी एक सुंदरशी संधी दिल्याबद्दल आणि आपणा सर्वांसोबत गप्पा मारण्याची संधी दिल्याबद्दल, माझ्याबद्दलचे 4 शब्द बोलण्याबद्दल जी संधी दिली याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. आणि त्यासोबत आपणा सर्व श्रोतेगणांना किंवा जेही मला ऐकतील वेगवेगळ्या माध्यमातून त्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. जसं शीतलताई बोलल्याच, मी पायल भट्टड ताडे. मी वर्धा जिल्हा देवळी इथनं आहे आणि आता मुंबईलाच राहते लग्नानंतर. माझं शिक्षणही मुंबईतच झालं आहे आणि मी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून विल्सन कॉलेजला 5 वर्ष काम केलं आणि गेल्या 6 महिन्याआधी मी तिथनं रिझाईन करून आयवे म्हणून एक दिल्लीचं ऑर्गनायझेशन आहे जे अंध मुलामुलींसाठी काम करतं, तिथे काउन्सिलर म्हणून काम करते आहे. माझं रिझाईन देण्याचं कारण की मी सध्या PhD करत असल्यामुळे मला दोन्ही गोष्टी सांभाळणं जरा कठीण होत होत्या, म्हणून मी तिथनं रिझाईन करून आता सध्या वर्क फ्रॉम होममध्ये ॲज अ काउन्सिलर म्हणून आयवेसाठी काम करते. धन्यवाद पायल मॅडम, तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय करून दिला त्याबद्दल. पायल मॅडम, तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं याबद्दल काय सांगाल आपल्या श्रोत्यांना? म्हणजे सुरुवातीचं जे शालेय शिक्षण तुम्ही घेतलं ते कुठे घेतलं? तुम्ही प्रॉपर वर्धा जिल्ह्याच्या आहात असं तुम्ही सांगितलं, तर त्याप्रमाणेच तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतलं की आणखी कुठे बाहेर गावी तुम्हाला शिक्षणासाठी जावं लागलं? त्याबद्दल काय सांगाल? मी माझं शालेय शिक्षण अमरावतीला डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय म्हणून आहे, तिथेच मी 7वीपर्यंत शिकले. ॲक्च्युली सुरुवातीला माझ्या आईने मला डोळे शाळेमध्येही घातलेलं. असं नाही की मला खूप दिसायचं, अगदीच कमी दिसायचं, पण तरीही माझी आजूबाजूच्या मुलांना बघून डोळस शाळेमध्ये शिकायची खूप इच्छा होती, म्हणून तिने मला तिथे घातलेलं. पण मग तो एक अयशस्वी प्रयत्न होता घरच्यांचा आणि म्हणून मग मला अगदी योग्य वयामध्येच हा जो पण अयशस्वी प्रयत्न झाला तो माझ्या नर्सरीसाठी झाला आणि योग्य वयामध्येच मला 1ली ते 7वीसाठी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे पाठवण्यात आलं. 8वीला मी आळंदीला गेले. त्यावेळी खूप ऐकलेलं, खूप लोकांकडनं ऐकलेलं की जागृती अंध मुलींची शाळा खूप छान शाळा आहे आणि हो, शाळा नक्कीच चांगली आहे. मुलींना समाविष्ट करून म्हणजे घेणारी किंवा 7वी नंतर पुढे शिक्षण देणाऱ्या खूप कमी शाळा महाराष्ट्रामध्ये आहे, त्यातली एक जागृती अंध मुलींची शाळा. पण ठाऊक नाही का ते, बरेचसे कारणं असू शकतात, पण मला जागृतीला राहवलं नाही आणि म्हणून मी 8वी हा एकच वर्ष जागृती शाळेत शिकले आणि 9वीला मी परत आले माझ्या आईकडे. आणि मग 9वी आणि 10वी मी वर्धा जिल्हा देवळी इथे जिथे आम्ही राहत होतो तिथेच माझी 9वी आणि 10वी कंप्लीट केली. खूप छान पायल मॅडम, तुमचा हा जीवन प्रवास जाणून घेत असताना खूप छान वाटतंय आणि खरंच तुमचा हा जीवन प्रवास आपल्या सर्व श्रोत्यांसाठी आणि सर्व बंधू भगिनींसाठी प्रेरणादायी ठरेल यात काही शंकाच नाही.
पायल मॅडम, तुम्हाला अंधत्व कशा प्रकारे आलं आणि वयाच्या कितव्या वर्षी आलं याबद्दल काय सांगाल थोडक्यात आपल्या श्रोत्यांना? आम्हाला ऐकायला आवडेल. हा एक खूपच कठीण प्रश्न मला नेहमीच इंटरव्ह्यूमध्ये वाटतो. कारण निदान लागणं की अंधत्व कशामुळे आलं, हा आजही खूपच कठीण प्रश्न आहे. तरीही मला अंधत्व तर अगदी बालपणापासूनच आलं, म्हणजे जन्मतःच आलं. आमच्या इकडे काहीही एक जेनेटिकल हिस्ट्री नव्हती. माझ्या कुठल्याच जनरेशनमध्ये अंधत्व नव्हतं. आईकडे पण नाही आणि मॅटर्नल नाही आणि पॅटर्नल दोन्ही पण नाही. पण असं माझी आई सांगते, की अ, तिला तिच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यामध्ये ड्युरिंग द प्रेग्नन्सी खूप खूप ताप आलेला आणि त्या तापाच्या दरम्यान तिने डॉक्टरांचा सल्ला न घेता किंवा असंच घरच्या घरी भरपूर क्रोसिन्स घेतलेल्या सकाळ संध्याकाळ आणि त्या क्रोसिन्सचा माझ्या डोळ्यांवर म्हणजे तिच्या पोटामध्ये गरमी झाली आणि त्याचा माझ्या डोळ्यांवर असर झाला, असं ती सांगते. पण आज जेव्हा मी बऱ्याचशा गोष्टी वाचते, तेव्हा मला असं एक गोष्ट लक्षात येते आणि ही संधी मी नक्कीच घेऊन सर्व मुलींपर्यंत ही गोष्ट नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न करेन, की रुबेला नामक एक आजार असतो. हा तुम्हा आम्हा सर्वांना सहजपणे होतो. सहजपणे म्हणजे अगदी आजही असू शकतो आणि हा एक व्हायरल फीवर असतो. म्हणजे आपल्याला कधीतरी 2-3 दिवसांचा फीवर येतो. आपण व्हायरल म्हणतो आणि युजुअली तुम्हीही ऐकलं असेल मॅम, की व्हायरल फीवर आला की आपण 3-4 दिवस थांबतो आणि आपल्याला माहीत असतं की 3-4 दिवसामध्ये तो ऑटोमॅटिकलीच जाणारच म्हणून. तर अशा व्हायरल फीवरमध्ये कधीतरी आपल्याला रुबेला नामक सुद्धा एक आजार होतो आणि हा आजार जर तुम्हाला ड्युरिंग द प्रेग्नन्सी झाला, इन जनरल त्याचा काही फरक पडत नाही. तुम्हाला मला अपार्ट फ्रॉम म्हणजे प्रेग्नन्सी नसताना जर झाला, तर तो फक्त एक व्हायरल फीवरसारखा येतो आणि जातो. त्याचा काही एक फरक पडत नाही. पण पण जर तो ताप प्रेग्नन्सी असताना झाला आईला, तर 100% बाळ हे अपंग बनतं. पहिल्या 3 महिन्यामध्ये झाला तर 100% बनतं. दुसऱ्या म्हणजे 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये झाला तर जवळपास 70% बनतं आणि 8व्या, 9व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये जर तो रुबेला आजार झाला, तर टक्केवारी 10-20%च असते. तर ह्या रुबेला आजारापासून वाचण्यासाठी म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सीच्या दरम्यान रुबेला होऊ नये म्हणून एक अगदी स्वस्त वॅक्सिन येतं, जे प्रेग्नन्सीच्या 6 महिन्याआधी घ्यायचं असतं, ज्याने ही रुबेलाची भीती टाळता येते. आज भारतामध्ये जेवढी अ, कानांनी ऐकू न शकणारी लोकं आहे, त्यातली जवळ-जवळ 39% लोकं ही रुबेलामुळे आणि जेही लोकं कॅटरॅक्ट किंवा मायक्रोकॉर्नियाची आहे, त्यातली जवळ-जवळ 29% लोकं ही फक्त रुबेलामुळे आहे. आणि आज जेव्हा मी हे सगळं वाचते आणि माझ्या आईला तिच्या तापाचा सिम्प्टम्स वगैरे विचारते, म्हणजे तुला नेमकं तापाच्या वेळी काय झालेलं, कसं झालेलं, किती दिवस होता, तेव्हा मला आज कळतं की आय थिंक मीही त्या रुबेला नामक आजाराचीच शिकार होते. तर असं हे अंधत्व आहे. मला वयाच्या 5व्या वर्षापर्यंत झावळ-झावळ दिसायचं आणि हळूहळू ते पूर्णच गेलं आणि आज लाईट परसेप्शन पण नाही आहे. मी टोटली ब्लाइंड आहे. खूप छान पायल मॅडम. आपल्याला येणाऱ्या अडचणी आपल्याला आल्या, परंतु त्या दुसऱ्यांच्या आयुष्यात येऊ नये आणि त्यासाठी त्यांनी काय करायला हवं याबद्दल तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या मैत्रिणींना, तसंच आपल्या श्रोत्यांना. पायल मॅडम, मग तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात डोळस शाळेमध्ये तुमची शिकण्याची इच्छा होती आणि तुम्हाला त्याप्रमाणे तुमच्या आईने डोळस शाळेमध्ये घातलं, परंतु तो प्रयोग अयशस्वी झाला. तर तेव्हा तुम्हाला तिथे काय काय अडचणी आल्या हो, त्याबद्दल काय सांगाल आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आम्हाला सुद्धा ऐकायला फार आवडेल. हो ताई, अडचणी म्हणजे हा अगदी इतका साधा आजार खूप लोकांना माहीत नसतो. म्हणून मला नेहमीच असं वाटतं की ही माहिती पोहोचली पाहिजे आणि मी फक्त माझं एक छोटंसं वाक्य करेक्ट करते की प्रेग्नन्सीच्या 6 महिन्याआधी हे कमीत कमी वॅक्सिन घ्यायचं असतं. पण तुम्हाला आजही वाटलं म्हणजे एक वेळ तुमचे पिरियड्स
चालू झाल्यानंतर तुम्ही कधीही जाऊन ते वॅक्सिन घेऊ शकता. प्रेग्नन्सीच्या 6 महिन्याआधी मी एवढ्यासाठी म्हणते, की एक वेळ ते वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्ही कमीत कमी 6 महिन्यांपर्यंत बाळ प्लॅन करू शकत नाही. म्हणून आधीच ते वॅक्सिन घेतलं तर त्यामधनं होणारा धोका हा पूर्णपणे आपण टाळू शकतो. अ, आता तुमच्या पुढच्या प्रश्नावर येते, की डोळस शाळेत ॲडमिशन घेतल्यानंतर मला कुठल्या अडचणींना सामना द्यायला लागला. खरं तर ते नर्सरीचं मला एवढं आठवत नाही, पण आई सांगते, की मला ब्लॅकबोर्डवरचं दिसायचं नाही. मी तर खूप खुश होते. मला कधीच ती शाळा सोडायची नव्हती. कारण त्यावेळी मला त्या अडचणी एवढ्या अडचणी वाटायच्याच नाही ना. ब्लॅकबोर्डचं एवढं काम पडायचं नाही नर्सरीमध्ये. मॅडम तोंडी शिकवायच्या सर्व मुलांना, थोडं बहुत लिहून द्यायच्या. मी समोर बसायचे आणि माझे फ्रेंड सर्कल्स वगैरे असतील कदाचित. मला खूप कष्ट लागले डोळस शाळेत सोडताना अशी माझी आई सांगते. मी अंधशाळेमध्ये म्हणजे जेव्हा बस स्टॉपला सोडायला माझे बाबा टू व्हीलरनी यायचे, तेव्हा मला अंधांच्या शाळेत जायचं नाही आहे, म्हणून मी चालत्या गाडीवरनं मागल्या मागे उडी मारायचे. म्हणून माझी आई किंवा माझे बाबा त्यांच्या पोटाला मला दुपट्ट्याने घट्ट बांधून बसवायचे. अ, म्हणजे त्यांच्या एक्झाम्पलवरनं मला हे नक्कीच वाटतं, की मी डोळस शाळेमध्ये नक्कीच खुश होते. पण तिथल्या बाई माझ्या आईला बोललेल्या म्हणे, की इथे काहीच भविष्य नाही आहे हिचं. हिला डोळस शाळेमध्ये नका ठेवू, अंधशाळेमध्ये ही जास्त ग्रो होईल, प्रोग्रेस होईल. म्हणून माझ्या आईने तिथनं मला काढलं. पण माझ्या डोळस शाळेच्या खऱ्या अडचणी मला 9वी-10वीला ॲडमिशन घेताना जाणवल्या. मी जागृती अंध मुलींची शाळा 8वीमध्ये जेव्हा सोडली, निकाल घेऊन जेव्हा मी आले, तेव्हा देवळीमध्ये एक जनता हायस्कूल म्हणून होती. ती खूपच फेमस शाळा होती. म्हणजे देवळीमध्ये 4-5 शाळा होत्या, त्यातली ती एक शाळा जिथे अप्पर क्लासची किंवा हुशार मुलं शिकायची. आणि मला आजही आठवतं, की माझे बाबा तिथे दिवस दिवस बसायचे त्या सरांना रिक्वेस्ट करत, की माझ्या मुलीला घ्या हो, फक्त एक वेळ घ्या. तुम्हाला नाही पटलं तर आम्ही महिन्याभरात काढून टाकू, पण तिला फक्त एक वेळ घ्या. पण ते बोलायचे, "नाही सर, अंध मुलीला कसं घेणार? तिची कशी सोय लागणार?" वगैरे, वगैरे. आणि त्यांनी खूप विनंत्या करूनही नाही ऐकलं. आणि ही काही खूप जुनी गोष्ट नाही. म्हणजे 1994चा माझा जन्म, 2008मध्ये मी 8वी केली. 2009मध्ये माझे बाबा त्या सरांना रिक्वेस्ट करायला गेलेले. प्रिन्सिपल होते ते जनता शाळेचे. तर आमच्या इथे एक भांडेवाले काकू यायच्या. त्या जशा आमच्या इथे यायच्या, तशा त्या एका यशवंत कन्या शाळा देवळीचीच होती. तिथेही त्यांच्या प्रिन्सिपलच्या घरीही जायच्या. तर असंच त्या गोष्टीमध्ये त्यांना बोलल्या, की "अहो मॅम, त्या बाईच्या घरी एक अंध मुलगी आहे, तिला कोणी ॲडमिशनच देत नाही आहे. आपल्या शाळेत घेऊन टाका ना तिला." तर ती अशी वेळ होती ना, की ह्या शाळेला मुली मिळत नव्हत्या. त्याच्यामुळे हे कुणालाही आणि कशाही मुलीला घ्यायला तयार होते. म्हणून त्या बाई बोलल्या, की "हां, चालेल, चालेल, पाठवा आमच्या इथे, काही हरकत नाही." आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा कुठलीही शाळा मला अंध म्हणून ॲडमिशन देत नव्हती, तेव्हा यशवंत कन्या शाळा तिथे शिंगरूपबाई म्हणून होत्या. मला आजही खूप छान वाटतं सांगायला. त्यांचं कारण कुठलंही असू दे, पण मला त्यांनी ॲडमिशन दिली. 9वीचं वर्ष मी खूप साऱ्या वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन वगैरे, वगैरे, वगैरेमध्ये इतका भाग घेतला, की मी पूर्ण जिल्हाभर मतलब छा गई. लोकांना माहीत पडली. आणि 10वीच्या म्हणजे 9वीच्या उन्हाळ्यामध्ये 10वीला जाण्याआधी ते जनता शाळेचे प्रिन्सिपल माझ्या घरी आलेले आणि माझ्या पप्पांना बोलत होते, की "अहो साहेब, चुकलं हो. तुमच्या पोरीला आता आमच्या शाळेत का ना, तिचा 10वीचा निकाल जनता शाळेच्या नावावर येईल, ही किती आनंदाची गोष्ट असेल." तेव्हा मी आणि माझ्या पप्पांनी त्यांना ठामपणे सांगितलेलं, की आमच्या त्या परिस्थितीमध्ये आम्हाला ज्या शाळेने ॲडमिशन दिली ती कशीही असू दे, तरी मी तिथेच शिकणार. आणि आनंदाची गोष्ट ही, की देवळी गावातनं याआधी जनता शाळेनीच पहिला नंबर आणलेला. म्हणजे ओव्हरऑल शाळेचा जेव्हा 10वीचा निकाल लागायचा सर्व शाळेंचा मिळून, तर सर्व शाळेंमध्ये फक्त जनता शाळेची मुलं टॉप 3मध्ये असायची आणि नंतर बाकीच्या शाळांचे नंबर लागायचे. पण त्यावेळी पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक माझ्या शाळेतनं मी देवळीला टॉप केलेलं आणि जनता शाळेची मुलं मागे होती. पण मला शाळेमध्ये खरंच काही खूप अशा अडचणी नाही आल्या. म्हणजे नोटबुक मेंटेन कर वगैरे, वगैरे ते बोलायचे. पण हळूहळू माझी हुशारी आणि सगळं बघून
त्यांनी तोही नाद सोडला. रायटर्स घ्यायला सुद्धा मला खरं बघता शाळेमध्ये एवढा त्रास नाही झाला. माझे प्रिन्सिपल बऱ्यापैकी कोऑपरेटिव्ह होते. कदाचित भरपूर टीचर्सही माझा लाड करायचे, म्हणून 9वी-10वीला मला रायटर वगैरे मिळवायला एवढा त्रास नाही झाला. 10वीला जरा झाला. काही मुली असतात रिक्वेस्ट करूनही नाही आल्या, पण अशी सगळीकडेच असतात, चॅलेंजेस येतच असतात. पण 4 नाही आल्या, पण कोणीतरी एक तयार झालीच. अशा पद्धतीने 10वीचा पेपर लिहिला आणि त्यावेळी 84 मार्कांनी उत्तीर्ण झाले. पायल मॅडम, खूप छान. खूप मजा येते खरंच तुमचा हा जीवन प्रवास जाणून घेत असताना. अडचणी ह्या आहेत, पण काही गमतीशीर प्रसंगसुद्धा आहेत आणि त्या अडचणींवर मात करून तुम्ही त्या अडचणींना कसं सामोरे गेलात याबद्दल सुद्धा तुम्ही सांगताय. खूप छान. पायल मॅडम, तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं मग? म्हणजे 10वी नंतर 10वीला तुम्ही टॉप लेवलला आलात आणि 84% तुम्हाला मिळाले. रायटर मिळत नव्हते, परंतु एक रायटर मिळाली. त्यातून सुद्धा अडचणी खूप आल्या, पण त्यातून सुद्धा तुम्हाला म्हणजे 84% मिळाले. तुम्ही 84% मिळवलेत एवढ्या कष्टाने. त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. आणि त्यानंतर मग 10वी नंतर पासून पुढचं महाविद्यालयीन शिक्षण तुम्ही कुठे केलं, त्याबद्दल काय सांगाल? महाविद्यालयीन शिक्षण हा माझ्या घरच्यांसमोर पण मोठा प्रश्न होता, कारण आम्हालाही माहीत होतं की देवळीमध्ये काही खूप भविष्य नाही आहे. जवळजवळ सगळीच मुलं जी माझ्यासोबत चांगल्या मार्कांनी पासआउट वगैरे झालेली, कोणी नागपूरला जात होतं, कोणी वर्धेला जात होतं आणि ते अपडाऊन करायच्या प्लॅनमध्ये होते. पण मला एवढं झेपेल असं वाटत नव्हतं, किंवा माझे काही फ्रेंड्स होते म्हणजे जे डॉक्टर नरेंद्र विवापूरकर म्हणजे अमरावती शाळेमध्ये जे मुलं वगैरे होते, त्यातले काही फ्रेंड्स माझ्या स्टील कॉन्टॅक्टमध्ये होती आणि ते अमरावतीला शिकत होते 11वी-12वीमध्ये. तर मी म्हटलं की इतक्या कुठेतरी लांब जाण्यापेक्षा माझी आजी अमरावतीला राहायची. तर मी विचार केला की चल अमरावतीलाच शिकूया, आणि फ्रेंड्स पण होते मदत करायला. अक्षरशः ॲडमिशन वगैरे करून द्यायला सुद्धा फ्रेंड्स असे मदतीला अगदी तत्पर होते, आणि हे सर्व ब्लाइंड फ्रेंड्स होते. तर आणि आजी पण राहत होती. आणि लहानपणी पण मी 1ली ते 7वीपर्यंत अमरावतीला शिकले, तेव्हा पण आजीच माझं खूप काही करायची. आईपेक्षा जास्त तर आजीच करायची. म्हणून ठरवलं की चला अमरावतीला शिकूया. म्हणून अमरावतीला एक विदर्भ महाविद्यालय म्हणून कॉलेज आहे, VMV म्हणून गव्हर्मेंट कॉलेज आहे. तिथे मी ॲडमिशन घेतली आणि मी हिस्ट्री नाही, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी असे 4 विषय, आणि ऑफकोर्स आपलं इंग्लिश मराठी असतं ते घेतलं. ह्या कॉलेजला याआधी भरपूर सारे अंध मुली शिकलेले, त्याच्यामुळे इथे ॲडमिशनची एवढी अडचण नव्हती. रायटरची अडचण थोडी बहुत यायची, पण अगेन म्हणजे मी तेच बोलले की ऑलरेडी मुलं शिकलेले असल्यामुळे टीचर्स लोकांनाही थोडी बहुत कोऑपरेशनची सवय होती, आणि नशिबाने मी अभ्यासामध्ये बऱ्यापैकी बरी होते, म्हणून टीचर्सही माझ्यासाठी थोडे बहुत एफर्ट्स घेण्यात इंटरेस्टेड असायचे. म्हणून इथे मी 12वी पास झाली. पण एक मोठा प्रश्न की त्यावेळी माझ्या मनात नेहमी म्हणजे वाटायचं मला की 84% त्या काळामध्ये बऱ्यापैकी चांगले होते 10वीला. आणि असं असायचं ना, म्हणजे ॲटलिस्ट विदर्भ साईडला असंच होतं की 40-50% खाली ज्यांना मिळायचे ते फक्त आर्ट्सला जायचे. मग 50 ते 70च्या मधले कॉमर्सला, आणि 70च्या वरचे सायन्सला. आणि मलाही खूप इच्छा होती सायन्सला जाण्याची, पण इतकी ॲडव्हान्समेंटही नव्हती. पॅरेंट्सही इतके अवेअर नव्हते की त्यांनी खरंच कष्ट घेतले असते आणि आम्ही फाईट केली असती वगैरे वगैरे. आणि म्हणून सर्व मुलं जसे आर्ट्सला जातात तशी मीही गेली. पण माझ्या मनात ती खंत नेहमी राहिली की मीही सायन्सला जाऊ शकले असते. पण छान, म्हणजे 12वीलाही खूप चांगला निकाल लागला. अर्थातच मी टॉपर नव्हते, 3rd रँकर होते माझ्या कॉलेजची, पण 78% मिळालेली मला तेव्हा. आणि
तिथनं मग कुठे जायचं, म्हणजे आता 12वी अमरावतीला झाली, पण आता मला अमरावतीत शिकायचं नव्हतं. माझं मन खूप असं चंचल आहे. मी एका ठिकाणी खूप वेळपर्यंत राहू शकत नाही. मला असं नवं-नवं हॅपनिंग हवं असतं, अचीव्हमेंट्सची सवय पडली आहे, असंही मी बऱ्याचदा बोलते. त्याच्यामुळे मी ठरवलं की आणि निखिल देशमुख म्हणून कधी जर तुम्ही नाव ऐकलं असेल, एक मुलगा आहे, अंध मुलगा आहे निखिल देशमुख आणि निखिल भेंडे. त्यातला निखिल देशमुख हा मुंबईला शिकायला आलेला, हा माझ्यापेक्षा 2 वर्ष सिनियर होता, जो सध्या SBIमध्ये प्रोबेशनल ऑफिसर आहे. तर त्याच्या मदतीने खरं तर मी मुंबईला माझ्या BAसाठी शिकायला आले. नवीन सुधारणा करण्यासाठी चंचल तर असायलाच हवं, एका जागी स्थिर राहून नाही चालत, नाही का? पायल मॅडम, मग 11वी-12वी झाल्यानंतर तुमचं जे पुढचं शिक्षण होतं BAचं, ते करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? त्याबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे झालं BAचं पुढचं शिक्षण? त्याबद्दल थोडक्यात सांगा आपल्या श्रोत्यांना, आपले श्रोते ऐकतात. मुंबईला आल्यानंतर मुंबई ही सुरुवात खूप साऱ्या अडचणींनीच झाली. म्हणजे मुंबईला असं हॉस्टेल म्हणजे असं कॉलेज हवं होतं जिथे कॅम्पस हॉस्टेल असावं, किंवा मग कॅम्पस नसला तरी हॉस्टेल असावं. गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागणं हा खूप मोठा प्रश्न होता. मुलांचं तरी कसंबसं ॲडजस्ट होऊन जातं, मित्रांच्या रूमवर, ह्याच्या रूमवर, त्याच्या रूमवर. मुलींचे आपले वेगळे प्रश्न असतात. त्याच्यामुळे हॉस्टेलची सोय, हॉस्टेल आणि फायनान्शियल ही दोन्हींना सांगड घालून असं एखादे राहायचं ठिकाण शोधायचं होतं. नशिबाने मी खूप श्रीमंत जरी नसले तरी घरून ठीक होते. म्हणजे माझे आईवडील स्वतःचं रान करून का होईना पण माझ्यासाठी खर्च करायला तयार होते. म्हणून मी विल्सन शोधलं, म्हणजे विल्सन कॉलेज निवडलं, झेवियर्स नाही. कारण विल्सनला स्वतःचं कॅम्पस हॉस्टेल होतं. ते महागडं होतं, पण तरीही आम्हाला मान्य होतं. तर हॉस्टेलची समस्या सुटली. नाव एक सगळ्यात मोठी राक्षस समस्या समोर होती, ती म्हणजे इंग्लिश. 12वीपर्यंत मराठी मीडियममधनं शिक्षण झालेलं आणि इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन घेणं आणि ते पार पाडणं ही खूपच 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 कठीण गोष्ट होती. मला आजही आठवतं की पहिला 1 महिना तर मी फक्त आणि फक्त रडायचे. 24 तास रडायचे असं म्हटलं तरी चालेल. आणि मी नेहमी माझ्या आईला फोन करून बोलायचे की माझ्याने नाही होणार बाई, मी परत येते, मला परत PMVलाच घाल, मी सुखी होते तिथे, सगळे टीचर्स माझा लाड करायचे वगैरे वगैरे. पण माझी आई बोलायची, अगं थोडीसं थांब, नाही झालं तर आपण हे वर्ष रिपीट करू, एवढं असा विचार करू की काय 1 वर्ष गेलं. पण ते तिच्या फक्त हट्टापोटी. आणि विल्सनला एक टीचर होते, एक प्रोफेसर होते, प्रोफेसर सॅम स्कारिया. हे म्हणजे यांचा खूप मोठा मोलाचा वाटा मी एवढ्यासाठी म्हणते की हे व्हाईस प्रिन्सिपल होते आणि मी यांच्याकडे गेलेले की सर मला इथे नाही राहायचं आहे, खूप झालं, मला इंग्लिश नाही जमत आहे आणि मला जायचं आहे परत. काही काही लोकांचं तुमच्या आयुष्यामध्ये अगदी म्हणजे एखाद दुसरे वाक्य असतात, छोटीशी भूमिका, पण ती खूप मोठी ठरते. तर ह्या माणसांनी मला म्हटलं की अगं तुला जायचंयच ना, तर एक काम करूया, ह्या सेमिस्टरची तू एक्झाम दे. या सेमिस्टरची तू एक्झाम जर फेल झाली तर मी स्वतः तुझ्या हातामध्ये तुझी LC किंवा आपण तिला TC म्हणतो, ॲडमिशन काढताना जी मिळते ती आणून दे. आणि जर तू पास झाली तर तू इथे राहायचं. मी शर्यत मान्य केली हो, कारण मला गॅरंटी होती मी नापास होईल म्हणून. इंग्लिशच नाही यायचं, वर्गात काय शिकवताय ते कळायचंच नाही, फक्त माट्यासारखं बसायचं किंवा कधीतरी वर्गात झोपून जायचं. आता कळत नसलं तर झोपच येणार ना. तर मी म्हटलं मान्य आहे सर. आणि ह्याच दरम्यान डॉक्टर वेलिनकर हे मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते. माझ्या वादविवादाच्या
कलेमुळे किंवा मी नॅशनल लेवल स्विमर होते. मी अमरावतीच्या अंधशाळेमध्ये स्विमिंग शिकलेले आणि तिथूनच मी वेगवेगळ्या लेवलवर स्विमिंगसाठी जायला लागले. माझ्या वेगवेगळ्या कारणांमुळे मला भारताला रिप्रेझेंटेशन करण्यासाठी साऊथ आफ्रिकाला पाठवण्याचा निर्णय झाला. हा वेलिनकरांच्या व्हाईस चान्सलरशिपमध्ये, ज्याचा पूर्णपणे खर्च हा मुंबई युनिव्हर्सिटी करणार होती. आणि मी साऊथ आफ्रिकाला गेले माझ्या BAच्याच फर्स्ट इयरला, दिवाळीच्या एक्झामच्या आधी, म्हणजे फर्स्ट सेमेस्टरच्या एक्झामच्या आधी. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि या दरम्यान मी पहिल्या सेमेस्टरची परीक्षा दिली. अगदी घोकमपट्टी करून दिली. असे काही ठराविक प्रश्न सिनियर्सला विचारून व्हॉट इज एक्सपेक्टेड आणि घोकमपट्टी करून ती परीक्षा दिली. आणि माझं गुड लक की बॅड लक मला नाही माहिती, पण सॅम सरांचं नक्कीच गुड लक म्हणावं की मी ते सेमिस्टर 1मध्ये अर्थातच टॉपर नव्हते, पण 62% घेऊन A ग्रेड मिळवला बाबा. आणि ती जी माझी विल्सन सोडून जाण्याची ती जी मनोकामना होती ती खारिज झाली, कारण मी शर्यत हारले. सॅम सर मला बोलले की बघ, मी तुला TC तयार करून ठेवलेली, मी तुला देणार होतो, पण आता तूच शर्यत हारली तर काय करायचं. आणि मी विल्सनमध्ये कंटिन्यू राहिले. माझं फर्स्ट इयर संपलं, सेकंड इयर संपलं. सेकंड इयरच्या शेवटीपर्यंत मी खूप शुअर होते की मला मराठी लिटरेचरमध्ये TY करायचं आहे. पण आणि मी मराठी लिटरेचरमध्ये TYला ॲडमिशनही घेतली. पण 2 दिवस लेक्चर्स अटेंड करून मला जाणवलं की बापरे, आपल्याला इंग्लिशची इतकी सवय पडली आहे की आता पूर्ण वेळ मराठी करणं कठीण आहे. म्हणून मी 8 दिवस लेक्चर अटेंड करून मी माझ्या मॅमला बोलले की मॅम, मराठी नाही जमणार, माझं मराठीवर प्रेम आहे, पण मला इंग्लिश मिडियममध्येच पेपर द्यायला आता बरं पडतं, सवय पडली. तर मी हिस्ट्री विषय घेतला. हिस्ट्री हा एक असा विषय होता की जो मला कधीही आवडला नव्हता. कधीही तो शाळेमध्ये मला आवडलेला नव्हता, पण तरीही मी हिस्ट्री विषय घेतला. आजही माझ्या परिचितांना जेव्हा पहिल्यांदा माहीत पडतं की मी हिस्ट्रीमध्ये माझं अख्खं करिअर केलं, तेव्हा ते अगदी असे गडबडून जातात की अगं, तुला हिस्ट्री आवडत नसे ना. कारण मी 10वी जेव्हा पास केली तेव्हा मी बोललेली माझ्या घरच्यांना की मी जगामध्ये काहीही करेन, पण इतिहासामध्ये काहीच करणार नाही. आणि मी आज हिस्ट्रीची लेक्चरर आहे, हे खूपच वंडर आहे. तर TYला मी हिस्ट्रीमध्ये ॲडमिशन घेतली आणि सवयीनुसार, जसं मी म्हटलं की अचीव्हमेंटची मला सवय पडलेली, आणि म्हणूनच इंग्लिश मिडियममधनं TY हिस्ट्रीमध्ये कंप्लीट करत असताना मी सेमिस्टर 1मध्ये सेमिस्टर 5मध्ये A ग्रेड आणि सेमिस्टर 6मध्ये O ग्रेड, पण पर्सेंटेज वाईज मिळवले. तर 79% घेऊन हिस्ट्री डिपार्टमेंटमधनं विल्सनला टॉपर आले. या टॉपर मागे भरपूर साऱ्या स्टोरीज होत्या. रेकॉर्डिंग्ज चा प्रॉब्लेम होता. सिलेबस डोळसमध्ये अवेलेबल असायचा, पण त्यांना रेकॉर्डिंगनी अभ्यास करायची खूप सवय नव्हती हो. म्हणून मी त्या रेकॉर्डिंग ऐकून ब्रेलमध्ये नोट्स बनवायचे. आणि मग ब्रेलमध्ये आधी तर म्हणजे आमच्या विल्सनला ABC म्हणून, म्हणजे अँड्रूज विजन सेंटर म्हणून एक रिसोर्स सेंटर होतं, जिथे विल्सनचीच मुलं, NSSची मुलं व्हॉलेंटिअरिंग म्हणून यायची आणि ते लोकच आम्हाला रेकॉर्ड करून द्यायची. ते लोकच आम्हाला रायटर म्हणून यायचे. तर तिथे रायटरचा इतका इश्यू विल्सनला नाही आला. याआधी भरपूर मुलं विल्सनला शिकली असल्यामुळे. पण रेकॉर्डिंगवरनं अभ्यास करायला नाही जमायचं. म्हणून मी त्या रेकॉर्डिंग ऐकून सगळं ब्रेलमध्ये लिहायचे आणि ब्रेलने अभ्यास करायचे आणि पेपर द्यायचे. म्हणजे अनेक अडचणी येतात आणि जातात, पण एक सदैव माझ्या मनात अडचण राहिली, म्हणजे ती आलेली अडचण माझ्या मनात सदैव टिकून राहिली की मुलं मित्रांसोबत गप्पा गोष्टी करत कितीही वेळ बसू शकतात, कितीही वेळ कॅन्टीनमध्ये टाईमपास करू शकतात, पण त्यांना जेव्हा आपण म्हणतो की बाबा रे, तासभरासाठी पेपर लिहायला चलतो का, तेव्हा त्यांना लगेच त्यांच्या आयुष्यातली सगळी कामं आठवतात. सगळी. नहीं यार, अभी इधर जाना है, अभी उधर जाना है, मम्मी ने बुलाया है, गर्लफ्रेंड को मिलने जाना है, पता नहीं क्या क्या क्या.
पण ह्या सगळ्या अडचणींमधनंही रायटर मिळत गेले, पेपर लिहत गेले. माझ्या सेमिस्टर 5ला मला ए ग्रेड आला. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. सगळ्या सब्जेक्टमध्ये म्हणजे 6पैकी 5 विषयांमध्ये मला ओ आला आणि एका विषयामध्ये मला बी ग्रेड आला, हिस्ट्री ऑफ मिडिव्हियल इंडिया, आणि त्याने माझा ए ग्रेड बनवला. ह्याचं कारण की माझे 2 उत्तर, म्हणजे जो रायटर माझा आलेला त्याने माझे 2 उत्तर लिहिले आणि बोलला की ताई, तू या 2 उत्तर आणि 2 शॉर्ट नोट, म्हणजे 2 लॉंग क्वेश्चन आणि 2 शॉर्ट नोटमध्ये पास होशील गं. आता माझे खरंच हात दुखायला लागले, मी निघतो. आणि हा टी-वायचा पेपर, फायनल इयरचा पेपर बाबा माझा, तो बोलतो की मी निघतो यार, माझे खूप हात दुखत आहेत. आणि तो निघाला, गेलाही. 5-10 मिनिटानंतर इन्व्हिजिलेटर मला बोलतो, अगं त्याला असं वाटलं की माझा रायटर वॉशरूमला गेला. तर तो बोलतो, अगं एवढ्या वेळ झाला आलाच नाही. मी तेव्हा त्यांना म्हटलं, सर तो गेला पेपर सोडून. तो बोलत होता की माझे हात दुखत आहे. आणि मी तिथे रडत बसले. KC कॉलेजला माझं सेंटर होतं. हा माणूस म्हणजे इन्व्हिजिलेटर बोलतो, अगं पण मी आता कुठून रायटर आणणार. मी म्हटलं, सर मला नाही माहिती, मी कुठे बोलले तुम्हाला तुम्ही रायटर आणा. मी फक्त बसली आहे, पेपर संपल्याचा वेळ झाला की मी जाईन उठून. आणि त्यावेळी त्यांनी तिथनंच आजूबाजूला, म्हणजे कॉलेजला तर कोणीच मुलं नव्हती, पण कॉलेजच्या बाहेर एका किराणा दुकानावरच्या नोकरला आणलं आणि बोलले की ह्याचा पेपर लिही रे बाबा, जसं जमतं तसा लिही. आणि त्याला इंग्लिशचा पेपर अक्षरं लिहायला यायची, पण स्पेलिंग नाही जमायचं. आणि अंधांना स्पेलिंगचा किती प्रॉब्लेम होतो हा आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण मी माझ्या तुटक फुटक आणि त्याच्या तुटक फुटक स्पेलिंगनी तो पेपर संपवला. नशिबाने मी फेल नाही झाले, मला बी ग्रेड मिळाला. आणि अशा पद्धतीने फायनली माझा म्हणजे 79% घेऊन TYला मी विल्सन कॉलेजमधनं पासआउट झाले. वा वा, खरंच मॅडम, खूप खडतर तुमचा हा जीवन प्रवास होता आणि तरी देखील तुम्ही तुमची जिद्द सोडली नाही, तुमची चिकाटी सोडली नाही. हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणतात ते यालाच. खरंच मॅडम, खूप चटका लावून देण्यासारखा तो प्रसंग होता, जेव्हा रायटरमधूनच पेपर सोडून गेला. अशा वेळी काय करणार ना. खूप वाईट वाटलं खरं तर हे ऐकल्यावर. पण तरी देखील तुम्ही तुमची जिद्द सोडली नाही. तुम्ही तुमच्या जिद्दीवर राहिलात आणि आज तुम्ही यशस्वी आहात. एवढ्या सगळ्या अडचणी येऊन सुद्धा प्रोफेसर आहात तुम्ही. खूप छान. मॅडम, जाता जाता तुम्ही आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना काय संदेश द्याल? संदेश मी कॉलेजला जेव्हा ॲज अ टीचर होते तेव्हाही माझ्या स्टुडंट्सला नेहमी एक गोष्ट सांगायचे आणि इथेही मला तेच सांगायला आवडेल की तुम्ही तुमच्या ध्येयाशी अगदी चिकटून राहा. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी BA नंतर माझ्यासमोर उभ्या होत्या. म्हणजे बरेचसे लोक बँकेत जायत होते, बरेचसे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना नेमकं माहीतच नव्हतं की त्यांना काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. तरीही सगळेजण करतायत म्हणून तेही करत होते. यशही मिळत असेल त्यांना. पण मला नेहमीच असं वाटतं की आपल्या ध्येयाशी चिकटून राहावं आणि म्हणूनच मी BA नंतर इमिडिएटली ठरवलेलं की मला टीचरच व्हायचं आहे, मला लेक्चररच व्हायचं होतं. आणि मी माझं मन कुठेच भटकू न देता BA नंतर MAला ॲडमिशन घेतली. मी BEdही केलं, सामान्य BEd केलं सेंट झेवियर्स कॉलेजमधनं. MA केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधनं हिस्ट्रीमध्ये. MAला मी अख्ख्या मुंबईमधनं हिस्ट्रीमध्ये टॉप केलं. आणि सेट आणि नेट ह्या 2 एक्झाम्स तुम्हाला द्यायला लागतात लेक्चरर होण्यासाठी. त्या दोन्ही एक्झाम्सही क्लिअर केल्या आणि PhDला ॲडमिशन घेतली. ही सगळी जिद्द फक्त आणि फक्त माझी लेक्चरर बनण्यासाठीची होती, ज्यामध्ये मी कुठेही स्वतःला अडखडू दिलं नाही की कुठल्याही काय म्हणतात प्रलोभनाला बळी पडले नाही. माझ्या सभोवतालची मुलं वेगवेगळ्या जॉबला लागत राहिली,
मी ही प्रत्येक वेळ त्यांच्यासमोर म्हणत राहिले की मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणून, आणि शिकत राहिले. आणि विल्सनला जॉब मिळाली. इवन जॉब जेव्हा मी शोधत होते, म्हणजे माझं सगळे क्वालिफिकेशन असतानाही एक सामान्य कॉलेजमध्ये रिझर्वेशन नसताना जॉब मिळवणं हा खूप मोठी म्हणजे अडचण होती. पण नशिबाने मी विल्सनचे स्टुडंट होते. मी भरपूर साऱ्या कॉलेजला त्या दरम्यान अप्लाय केलं. मला लोकं बोलायची की मॅम, आमच्याकडे तुम्हाला रिजेक्ट करायला काहीच नाही, पण आम्ही कसं म्हणजे ब्लाइंड लेक्चररला ठेवणार, तुम्ही कसा वर्ग मॅनेज करणार, तुम्ही कसं हे करणार, तुम्ही कसं ते करणार, आणि कधी उत्तरच मिळायचं नाही. पण शेवटी विल्सन कॉलेजने मला फक्त 6 महिन्यांसाठी ठेवलेलं. 6 महिने, आणि म्हटलेलं की जर मी व्यवस्थित काम केलं तर ते पुढचे 6 महिने मला ठेवतील, नाहीतर नाही ठेवणार. आणि म्हणून मला सुरुवातीचं लेटर त्यांनी 6 महिन्यांसाठी दिलेलं, आणि नशिबाने ते 6 महिने 5 वर्षांमध्ये बदलले तेव्हापर्यंत, जेव्हा मी रिझाईन केलं माझ्या PhDसाठी. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्यामध्ये जर क्वालिटी असली तर तुम्हाला नक्कीच कधीतरी यश मिळतं. असं होऊ शकतं की त्या यशाला वेळ लागतो. मला आजही यशाला वेळच लागतोय. मी आजही म्हणत नाही की मी यशस्वी आहे, कारण आजही मी परमनंट पोस्टवर नाही, आणि सध्या तर PhD करत असल्यामुळे बेरोजगारच आहे. परत मला जॉब मिळेल का, म्हणजे आयवेमध्ये काम करते पण ते लेक्चररचं नाही ना, तर परत मला जॉब मिळेल का याचीही मला खात्री नाही. पण मला आनंद आहे ह्या गोष्टीचा की मी माझ्या ध्येयाला चिकटून आहे, आणि मला नक्कीच कधीतरी यश मिळेल. संदेश, मी कॉलेजला जेव्हा ॲज अ टीचर होते तेव्हाही माझ्या स्टुडंट्सला नेहमी एक गोष्ट सांगायचे, आणि इथेही मला तेच सांगायला आवडेल की तुम्ही तुमच्या ध्येयाशी अगदी चिकटून राहा. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी BA नंतर माझ्यासमोर उभ्या होत्या. म्हणजे बरेचसे लोक बँकेत जात होते, बरेचसे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना नेमकं माहीतच नव्हतं की त्यांना काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. तरीही सगळेजण करतायत म्हणून तेही करत होते. यशही मिळत असेल त्यांना, पण मला नेहमीच असं वाटतं की आपल्या ध्येयाशी चिकटून राहावं, आणि म्हणूनच मी BA नंतर इमिडिएटली ठरवलेलं की मला टीचरच व्हायचं आहे, मला लेक्चररच व्हायचं होतं. आणि मी माझं मन कुठेच भटकू न देता BA नंतर MAला ॲडमिशन घेतली. मी BEdही केलं, सामान्य BEd केलं सेंट झेवियर्स कॉलेजमधनं. MA केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधनं हिस्ट्रीमध्ये. MAला मी अख्ख्या मुंबईमधनं हिस्ट्रीमध्ये टॉप केलं. आणि सेट आणि नेट ह्या 2 एक्झाम्स तुम्हाला द्यायला लागतात लेक्चरर होण्यासाठी. त्या दोन्ही एक्झाम्सही क्लिअर केल्या आणि PhDला ॲडमिशन घेतली. ही सगळी जिद्द फक्त आणि फक्त माझी लेक्चरर बनण्यासाठीची होती, ज्यामध्ये मी कुठेही स्वतःला अडखडू दिलं नाही, की कुठल्याही काय म्हणतात प्रलोभनाला बळी पडले नाही. माझ्या सभोवतालची मुलं वेगवेगळ्या जॉबला लागत राहिली. मी ही प्रत्येक वेळ त्यांच्यासमोर म्हणत राहिले की मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणून, आणि शिकत राहिले. आणि विल्सनला जॉब मिळाली. इवन जॉब जेव्हा मी शोधत होते, म्हणजे माझं सगळे क्वालिफिकेशन असतानाही एक सामान्य कॉलेजमध्ये रिझर्वेशन नसताना जॉब मिळवणं हा खूप मोठी म्हणजे अडचण होती. पण नशिबाने मी विल्सनचे स्टुडंट होते. मी भरपूर साऱ्या कॉलेजला त्या दरम्यान अप्लाय केलं. मला लोकं बोलायची की मॅम, आमच्याकडे तुम्हाला रिजेक्ट करायला काहीच नाही, पण आम्ही कसं म्हणजे ब्लाइंड लेक्चररला ठेवणार, तुम्ही कसा वर्ग मॅनेज करणार, तुम्ही कसं हे करणार, तुम्ही कसं ते करणार, आणि कधी उत्तरच मिळायचं नाही. पण शेवटी विल्सन कॉलेजने मला फक्त 6 महिन्यांसाठी ठेवलेलं. 6 महिने, आणि म्हटलेलं की जर मी व्यवस्थित काम केलं तर ते पुढचे 6 महिने मला ठेवतील, नाहीतर नाही ठेवणार. आणि म्हणून मला सुरुवातीचं लेटर त्यांनी 6 महिन्यांसाठी दिलेलं, आणि नशिबाने ते 6 महिने 5 वर्षांमध्ये बदलले तेव्हापर्यंत, जेव्हा मी रिझाईन केलं माझ्या PhDसाठी. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्यामध्ये जर क्वालिटी असली तर तुम्हाला नक्कीच कधीतरी यश मिळतं.
असं होऊ शकतं की त्या यशाला वेळ लागतो. मला आजही यशाला वेळच लागतोय. मी आजही म्हणत नाही की मी यशस्वी आहे, कारण आजही मी परमनंट पोस्टवर नाही आणि सध्या तर PhD करत असल्यामुळे बेरोजगारच आहे. परत मला जॉब मिळेल का? म्हणजे आयवेमध्ये काम करते पण ते लेक्चररचं नाही ना. तर परत मला जॉब मिळेल का याचीही मला खात्री नाही. पण मला आनंद आहे ह्या गोष्टीचा की मी माझ्या ध्येयाला चिकटून आहे आणि मला नक्कीच कधीतरी यश मिळेल. त्यासोबत मला आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल की कामाची कुठल्याही कामाची लाज वाटली नाही पाहिजे. म्हणजे ध्येयाला चिकटून राहायचंय, पण त्या दरम्यान तुम्हाला नक्कीच फायनान्शियली स्वतःला इंडिपेंडंट ठेवायचंय. मी माझ्या स्टुडंट्सला, स्पेशली मुलांना तर आपलं जग बाय डिफॉल्ट सांगतं, पण मुलींनाही मी नेहमी सांगते की स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न या गोष्टींकडे खरंच वळू नये. स्वतःच्या हाताचा 4 पैसा असला पाहिजे. मी विल्सनमधनं जेव्हा रिझाईन केलं आणि PhD करायला लागले, तर मला जाणवलं की अरे, म्हणजे कालपर्यंत मला सॅलरी येत होती, आज मला सॅलरी नाही. माझ्या हातात स्वतःचा कमवता पैसा नाही आणि म्हणून मी अभ्यास करता करता आयवेमध्ये तर काम करायला घेतलंच, पण त्याच्यासोबत नवनवीन उद्योग सुरू केले. मी जसं बोलले, माझं मन चंचल नाही. मला खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि मला खूप छंद आहे फिरण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा, नवनवीन गोष्टी करण्याचा, स्वयंपाकाचा. मला खूप आवडतं स्वयंपाक करायला आणि ह्यातनंच माझ्या हसबंडची इच्छा होती आणि माझी साथ होती, म्हणून आम्ही एक छोटासा बिझनेस चालू केला. त्याचं नाव आम्ही ठेवलं रायल द वर्ल्ड ऑफ फ्रेग्रन्स. यामध्ये आम्ही परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, परत अगरबत्तीज, परत देवाचं कुठलंही सामान किंवा सुगंधित कुठलंही सामान आम्ही विकायला सुरुवात केली. घरूनच फ्रेंड सर्कल्समधनंच सुरुवात केली. ज्यांना हवं आहे त्यांना मुंबईतल्या मुंबईत भेटून किंवा मुंबईच्या बाहेर लोकांना कुरिअर करून आम्ही या वस्तू पुस्ती करायला सुरुवात केली आणि लोकांचा प्रतिसाद मिळाला. मी असं म्हणणार नाही की आमचं घर याच्या भरोशावर चालतंय, पण ठीक आहे, तेही कधीतरी होईल. सध्या मला खूप आनंद होतो की मी स्वतःचा एक छोटासा उद्योग चालू केला. गेल्या 2 महिन्याआधी मी स्वतःच्या लेवलवर आणखीन एक उद्योग चालू केला, ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून विकण्याचा. म्हणजे यामध्ये पीठ नसतं, फक्त आणि फक्त खजुराचे लाडू, म्हणजे खजूर आणि त्यामध्ये 10-12 प्रकारचे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स असे फक्त, आणि साखर नाही, गूळ नाही, फक्त खजूर, अंजीर, मनुके, खारक ह्या सगळ्यांचा गोडवा मिळवून ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून विकायला सुरुवात केली. आणि मला सांगताना खूप आनंद होतो की आपली जेव्हा जिद्द असते, आपली जेव्हा इच्छाशक्ती स्ट्रॉंग असते, तेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळतं. आणि फक्त व्हॉट्सअप सर्क्युलेशन, म्हणजे मॅसेज व्हॉट्सअप सर्क्युलेशनच्या बेसिसवर मी गेल्या 3-4 महिन्यामध्ये जवळजवळ 50 किलो लाडू विकलेत. मला काश्मीर, मथुरा, दिल्ली, UP, कुठून ऑर्डर्स आल्या, मुंबईवरनं तर आल्याच. पण आणि हे सर्व लाडू मी स्वतःच्या हाताने बनवून, स्वतः पॅकिंग करून माझ्या हसबंडनी इंडियन पोस्टल सर्व्हिसच्या थ्रू लोकांना पाठवली, पोस्टाने पाठवली. आणि हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच की काम कुठलंही छोटं मोठं नसतं. स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःला फायनान्शियली इंडिपेंडंट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण तेच, म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडन्स हे तुम्हाला कॉन्फिडन्स देतं. फायनान्शियल इंडिपेंडन्स हे तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला आणि लोकांना तुमच्यावर प्रेम करायला लावतं. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी मला आस्थागत वाटली. हो, नक्कीच मॅडम. यश का नाही तुम्हाला मिळणार? यश तर मिळेलच. एवढी जिद्द, चिकाटी असताना अपयशसुद्धा तुमच्याजवळ यायला घाबरेल असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का? मॅडम, एक विचारायचं राहिलं. तुम्हाला ब्लाइंड स्टुडंटना शिकवताना आणि नॉर्मल स्टुडंटना शिकवतानाचा जो तुमचा अनुभव होता, तो कसा होता? त्याबद्दल थोडक्यात सांगा ना आपल्या श्रोत्यांना. हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे.
ब्लाइंड स्टुडंट्सला तर मी नाही शिकवलं असं म्हणणार नाही, पण वर्गामध्ये माझी 2-4 ब्लाइंड स्टुडंट्स असायची आणि अर्थातच मी बोलूनच शिकवायचे. ब्लॅकबोर्ड कधी वापर नाही केला, त्याच्यामुळे त्यांना तर नक्कीच काही अडचण नसेल गेली. पण म्हणजे नॉन हँडिकॅप मुलांना शिकवताना अडचणी गेल्या असं मी म्हणणार नाही. पण एक अंध शिक्षिका म्हणून आपल्या हातात खूप काही पुस्तकं नसतात. म्हणजे जशी डोळस शिक्षक येतात, हातामध्ये पुस्तक असतात आणि काहीही विसरले तर लगेच त्यांना बघता येतं. तो ऑप्शन माझ्याकडे नव्हता. कितीही ब्रेल नोट्स बनवायच्या म्हटलं तरी शालेय कॉलेजचं काम, घरचं काम ह्या सगळ्यांमध्ये वेळ मिळायचा नाही. म्हणून मी खूप सारा अभ्यास करून जमेल तेवढ्या गोष्टी लक्षातच ठेवायचे. जमेल तेवढ्या म्हणजे जवळजवळ 99% गोष्टी मी लक्षात ठेवून जायचे आणि वर्गात शिकवायचे. मी मुलांना आधीच सांगायचे की ब्लॅकबोर्ड आपल्याला जमणार नाही, त्याच्यामुळे माझ्या बोलण्यावर लक्ष द्या. तुमच्या कानांचा वापर करा, डोळ्यांचा नाही. आणि मी त्यांना नेहमी सांगायचे की जसं तुम्हाला डोळे आहेत तशी तुम्हाला कानही आहेत, पण तुम्ही सदैव डोळ्यांचाच वापर करता. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कानांचा वापर करता येत नाही. त्याच्यामुळे या वर्गात आपण सगळे ऐकणारे बनूया. म्हणजे मी पण ऐकते, तुम्ही पण ऐका. तुम्ही जे बोलाल ते मी ऐकते, मी जे बोलेल ते तुम्ही ऐका. आणि आपण फक्त कानांचा आणि तोंडाचा वापर करून अभ्यास करूया. आता कधी कधी काय व्हायचं की इतिहास शिकवत असताना वर्ष किंवा नावं ह्या गोष्टी विसरायला व्हायच्या. त्याच्यासाठी मला पुस्तकाची गरज भासायची. ते माझ्याकडे नसायचं म्हणजे त्यावेळी हातात नसायचं. PDF वरनं जरी मी अभ्यास करत असले तर शिकवताना हातात मोबाईल किंवा पुस्तक घ्यायची मला सवय नव्हती. म्हणून मी काही महत्त्वाचे मुद्दे हे WhatsAppवर लिहून वर्गातला एखादा स्टुडंट असतो ना, जो रेग्युलर येतो, जरा सिन्सिअर असतो, त्याला पाठवून ठेवायचे. आणि मला असं कुठल्याही क्षणी वाटलं की मी काहीतरी विसरतीये, तेव्हा मी मुलाला डेफिनेटली विचारायचे की बाबा एक वेळ व्हेरीफाय कर, मी सांगितलेलं इयर व्यवस्थित आहे ना, की चुकलं तर नाही आहे ना. किंवा जर ही पद्धत म्हणजे मला जर WhatsAppवर लिहून पाठवायला जरी वेळ नाही मिळाला तर मी कधी कधी असं करायचे की वर्गात गेल्या आधी काही पॉईंट्स जे मी विसरू शकते असं मला वाटायचं, ते पॉईंट्स मी आधी मुलांना स्वतःच्या बुकवर लिहून घ्यायला सांगायचे आणि मग शिकवायला सुरू करायचे. म्हणजे मग काही विसरले तरीही त्यांना विचारून मी ते कंटिन्यू करायचे शिकवणं. किंवा कधी ब्लॅकबोर्डची गरज पडली तर मुलांनाच बोलवायचे आणि त्यांना ब्लॅकबोर्डवर लिहायला लावायचे. अशा अडचणी पार पडून मी 5 वर्ष घालवले. खूप सुंदर असा संदेश या माध्यमातून तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना दिलेला आहे. खूप छान. आणि हा बहुमूल्य संदेश नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणी अंमलात आणतील अशी आपण आशा करूया. पायल मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि तुमचा जीवन प्रवास आम्हाला सांगितलात, तसंच तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.